हाय, आय एम योगिता उते फ्रॉम ईशान क्लासेस. बघा, बोर्ड आन्सरची 2025 सायन्स पेपर फर्स्टची आहे. बघा, करेक्ट फर्स्ट क्वेश्चन करेक्ट अल्टरनेटिव्स. फर्स्ट ए ग्रुप, सेकंडला डी डबल डिस्प्लेसमेंट, थर्डला सी टंगस्टन, फोर्थला डी रिफ्रॅक्शन अँड फिफ्थला ए एक्झोथर्मिक. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. राईट टू ऑर फॉल्स लिहायचं. तर पहिलं ट्रू आहे. सेकंड, फाइंड द ऑड मॅन आउट, असं काहीतरी मॅग्नेट आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ॲटोमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन आहे. चौथा आहे सिम्पल मायक्रोस्कोप, म्हणजे ॲटोमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन म्हणजे व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड द ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ॲटोमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन त्याचं आहे ॲन्सर. त्याच्यानंतर फोर्थ, सिम्पल मायक्रोस्कोप यूज्ड फॉर वॉच रिपेरियर्स. अँड देन फिफ्थ, ॲनोमोलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, आता सायंटिफिक रिझनमध्ये तुम्ही हे पॉईंट बघू शकता. बघा, फर्स्ट, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथिन अ पिरियड द साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस. बघा, फर्स्ट पॉईंट आहे ह्यातला 2 पॉईंटमध्ये उतरल्याचे. फर्स्ट, इन अ पिरियड व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग and the atomic number increases one by one, that means positive charge on the nucleus by 1 unit at a time. However, the additional elements is added to the same outermost cell due to these reasons, due to the increased number. बघा, असे रिझन लिहिलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. ह्याचं करेक्ट आन्सर तुम्ही बघू शकता. फर्स्ट 2 ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. हे पहिलं आहे. सेकंड नंबरला हे आहे. आता इथं हे कंप्लीट झालेलं आहे. बघा, increased nuclear charge, the electrons are pulled towards the nucleus to a greater extent. As a result, the size of atom decreases, that is atomic radius decreases. Okay, then next, for electrical power transmission, copper or aluminum wire is used. बघा, हे दोन्ही प्रश्न आपल्या ह्याच्यातले पडले होते. आपण जो व्हिडिओ इम्पॉर्टंट क्वेश्चनचा केला तर त्यातले पडले. वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथिन अ पिरियड द साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस, हा पण मी दिलेला होता, तोच पडलेला आहे. परत फॉर इलेक्ट्रिक power transmission, copper wire is used. First point, बघा, copper aluminum are the good conductor of electricity. Second, copper and aluminum have very low resistivity. Hence, when an electric current flows through a wire of copper or aluminum, heat produced is comparatively low and therefore, okay, अशा प्रकारे हे असं लिहिलेलं आहे. तुम्ही याचं बघू शकता. तुम्ही ॲन्सर चेक करू. हे गुड कंडक्टर आहे, त्याचं ॲन्सर आहे. देन थर्ड, इन सम कंट्रीज इथेनॉल इज यूज्ड ॲज अन ॲडिटिव्ह टू इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ पेट्रोल. इथेनॉल इज a colorless liquid and it is soluble in water in all proportion and has pleasant odor. It is combustible and burns with a blue flame, so it is used to increase the efficiency of petrol. ओके, तर अशा प्रकारे ह्याचं ॲन्सर तुम्ही बघू शकता. दोन्हीचे असं पॉईंट टू पॉईंट लिहायचं आहे. शास्त्रीय कारण लिहिताना पण बोर्डानं अशा प्रकारे आपण कारण लिहिलं तर त्याचं व्यवस्थित तुम्हाला मार्किंग होऊन जाईल. नेक्स्ट, ॲन्सर द क्वेश्चन नंबर 2 मधला बी. आन्सर द गिवन क्वेश्चन. नेम अँड स्टेट द प्रिन्सिपल मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स. ईशान काय झालं? ऑफ सबस्टन्स. बघा, सॉरी, द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. कोणतं प्रिन्सिपल वापरलेलं? द पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज इज यूज टू मेजर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स. आणि ते प्रिन्सिपल काय आहे? इफ अ सिस्टीम ऑफ 2 ऑब्जेक्ट इज आयसोलेटेड फ्रॉम द इन्व्हायरमेंट बाय कीपिंग इट इनसाइड अ हीट रेजिस्टंट बॉक्स, देन नो एनर्जी can leave the box or enter the box. In this situation, heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by the cold object. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये कोणतं प्रिन्सिपल यूज केलं? प्रिन्सिपलचं नाव वेगळं आहे, हीट एक्सचेंज, आणि ते प्रिन्सिपल जे आहे ते कोणतं होतं? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं. तर ते ह्याचं प्रिन्सिपल, त्याचा फॉर्म्युला अशा प्रकारे जर तुम्ही लिहिला तर हे 2 मार्क तुम्हाला मिळू शकतात. अशा प्रकारे प्रॉपर आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, व्हॉट इज द, हे पण आपल्या व्हिडिओमध्ये मी दिलं होतं. व्हॉट इज डन टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न डोअर ऑफ युअर हाऊस? टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न विंडोज अँड आयर्न डोअर्स इन द हाऊस, दे आर पेंटेड. ते आपण रंगवले पाहिजे सो दॅट दे डू नॉट रस्ट. त्यामध्ये हे रस्ट होणार नाही. आता डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट, हा आपल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रश्नाचं दिलेला प्रश्न आलेला. बघा, 2 मार्क्ससाठी 4 पॉईंट्स लिहायचे आहेत. द मास ऑफ अ बॉडी इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. तर डेफिनेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर इट हॅज मॅग्निट्यूड बट नॉट डिरेक्शन. इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. इट कॅन नेव्हर टू झिरो. इट इज झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ.
अशा प्रकारे छोटे छोटे पॉईंट मी इथे लिहिलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही बोर्डच्या पेपरला लिहिलेलं आहे का तुम्ही एकदा चेक करू शकता आन्सर की. ओके, त्यानंतर पुढचं आहे बघा. द रॉकेट इज अ टाईप ऑफ फायर क्रॅकर्स युज्ड इन दिवाळी. तर ह्याच्याचे प्रश्न आहेत. नेम द लॉन्चर PSLV GSLV and name the law on which is working is based on the third law of Newton's motion. Okay, next, what is meant by decomposition? Write any chemical reaction of decomposition of sugar on heating. Decomposition reaction ची डेफिनेशन याची हा आपण विचारलेला आपल्या व्हिडिओमधला प्रश्न आहे. डेफिनेशन विचारलं. द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactant is called as decomposition reaction. रिॲक्शन बघा, साखरेची घ्यायची C6H12O6 2C2 बघा, Cचे बेदुने 4 आणि इकडचे 2 6 होतात आणि H5 10 आणि इकडचे 2 12 O6 ओचे इकडचे 2 आणि इकडचे 4 O6 बघा. बॅलन्स्ड रिॲक्शन आहे, डेफिनेशन लिहिलेली आहे. त्याच्यानंतर बॅलन्स्ड रिॲक्शन लिहायची आहे. त्याच्यानंतर बघा, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन नंबर 3rd मध्ये. फर्स्ट, अँड आयर्न बॉल ऑफ मास 3 kg रिलीज्ड फ्रॉम हाईट ऑफ 125 meter. अ बॉल्स फॉल फ्रीली टू द ग्राउंड assuming that the value of G is 10 m². कॅल्क्युलेट. आता टाईम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. गिवन क्वांटिटीले मास दिलेला आहे 3 kg, H 125 meter, G इज इक्वल 10 m². ओके, तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये बघा फक्त काय करायचं आहे, S इज इक्वल टू UT + 1/2 AT². आता अशा प्रकारे इथं व्हॅल्यू घालायच्या आहेत. व्हॅल्यू केल्यानंतर तुमचं उत्तर हे T इज इक्वल टू 5 सेकंद येऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरा त्याच्यामधला प्रश्न, व्हिलॉसिटी ऑफ द बॉल. प्रश्न आपल्याला इथं टी काढायचा होता, टाईम काढायचा होता. व्हिलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ. व्हिलॉसिटीचा पण U + AT हा स्क्वेअर काढायचा आहे. 50 ms 50 ms व्हिलॉसिटी ऑफ द बॉल आणि टाईम 5 सेकंड अँड व्हिलॉसिटी ऑफ द बॉल 50 ms². Okay, write the name and symbol of the symbol from the description. The most electronegative atom, fluorine. The atom having smallest atomic mass, hydrogen. The noble gas with the smallest atomic radius, helium. What happens when copper react with concentrated nitric acid? What is the color of the gas released during the reaction? When copper is reacted with concentrated nitric acid, copper nitrate and reddish brown nitrogen dioxide are formed. तर रिॲक्शन दिलेली ॲक्च्युली कोणता गॅस याच्यामधून पास होतो, तर 2NO2 हा होतो आणि याचा कलर कोणता आहे, रेडिश ब्राऊन कलर आहे. तर तुम्हाला दिलेले आहे, बघू शकता, कॉपर अँड कॉन्सन्ट्रेटेड HNO3. अशा प्रकारे हे तुमचे रिॲक्टंट हे प्रॉडक्ट आहेत. ओके, तर अशा प्रकारे हे तुम्हाला दिलेलं आहे. कॉपरच्या खाली कॉपर लिहू शकता, कॉन्सन्ट्रेटेड HNO3. अरे ईशान, कॉपर नायट्रेट, नायट्रोजन ऑक्साईड अँड हायड्रोजन वायू. बाळा वर जर लागलं तर मी हे होईल ना. NO2 गॅस इज रिलीज्ड फ्रॉम द रिॲक्शन द वॉटर, द कलर इज रेडिश ब्राऊन. राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. हेच इक्वेशन मागं जे दिलेलं आहे ते बॅलन्स केलेलं आहे. बघा, बॅलन्स करताना CU आता बघा NO3चे Nचे किती आले, 4 त्रिक 12, Nचे 3 दुने 6, Oचे 6, इथं राहिलेले Oचे 4 येतात बघा, इथं राहिलेले 2, 6 4 10 2 12. अशा प्रकारे 4 त्रिक 12 हे तुमचं बॅलन्स्ड इक्वेशन आहे. राईट द नेम्स ऑफ रिॲक्टन्स अँड रिॲक्टन्स पहिले असतात ना, प्रॉडक्ट्स वेगळे असतात. दुसऱ्या पुढचं जे बाणाचं टोक त्याच्या पुढचे प्रॉडक्ट असतात. ओके, त्याच्यानंतर नेम द फॉलोइंग डायग्राम्स. बघा, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. इथं आपण ते फोर्स ऑन द कंडक्टर, डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, इंडेक्स फिंगर, डिरेक्शन ऑफ द करंट मिडल फिंगर. त्याच्यानंतर फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके, आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. द लेफ्ट हँड थंब, index finger and the middle finger are stretched so as to be perpendicular to each other. If the index finger is in the direction of the magnetic field and the middle finger points in the direction of the current, then the direction of thumb is the direction of the force on the conductor. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या आकृतीला नावं द्यायची आहेत, नंतर तो एक्सप्लेन करायचा आहे.
बघा फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय म्हणतो, स्ट्रेच द थंब द इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर ऑफ द राईट हँड इन सच अ वे दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इन दिस पोझिशन द thumb indicates the direction of the motion of the conductor, the index finger the direction of the magnetic field, and the middle finger shows the direction of the induced current. Okay, answer the following with respect to the formation of rainbow. Draw a neat label and to show the formation of rainbow. तर अशा प्रकारे 7 कलर ह्याच्यामध्ये. नेम एनी 2 natural process in the form of rainbow. Dispersion of light, refraction. How does a small droplet of water act as a prism? त्याच्यानंतर नेम द फॉलोइंग द टू मेटल्स विच कॅन नॉट कट विथ नाईफ, सोडियम अँड पोटॅशियम. अ साऊंड इज प्रोड्यूस्ड व्हेन सर्टन मेटल्स आर मेटल्स विच कॅन नॉट कट विथ नाईफ, सोडियम अँड पोटॅशियम. अ साऊंड इज प्रोड्यूस्ड व्हेन सर्टन मेटल्स आर स्ट्रक. नेम द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स, सोनॅरिटी. द नॉन मेटॅलिक सबस्टन्सेस विच इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ग्राफाइट. Answer the following. Name the process shown in the diagram. Electroplating. How does the process takes place? The process in which less reactive metal is coated on a more reactive metals by electrolysis. Okay. Give 2 examples which is process. Gold plated jewelry and silver plated spoon. तर ह्याच्या इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. प्रोसेस कशी, लेस रिॲक्टिव्ह मेटल टू मोर रिॲक्टिव्ह मेटल्स. अँड याचे 2 एक्झाम्पल्स गिव्ह प्लेटेड, गोल्ड प्लेटेड अँड सिल्वर प्लेटेड. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हे बघू शकता ह्यांचे ॲन्सर्स. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. आता इथं तुम्हाला नॅव्हिगेशनल सॅटेलाईटचं तुम्हाला लिहायचं होतं. फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस. IRINS launched PSLV, weather satellite, study and prediction of weather. INSAT GST, PSLV, Earth observation satellite, study of forest, desert, ocean and management of natural resources. IRS launched by PSLV. तर अशा प्रकारे हा चार्ट तुम्ही बघू शकता. बघा ॲन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग. बघा ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन आय. मी हा प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये दिला होता. तर तशा प्रकारे आपण इथं आकृती काढायची होती आणि ह्याच्यावर प्रश्न होते आकृतीवर. व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन फॉर अ नॉर्मल ह्युमन आय? 25 सेंटीमीटर ह्याचा ॲन्सर आहे. नेम द कॅपॅसिटी ऑफ आय लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड. पॉवर ऑफ अकोमोडेशन. नेम द डिफेक्ट ऑफ आय विजन इन विच द फोकसिंग पॉवर ऑफ आय लेन्स डिक्रीजिंग विथ एज. प्रीसायकोबिया. Atomic number of chlorine is 17. Write the electronic configuration of chlorine 287. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल ऑफ क्लोरीन 7. राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन Cl2. नेम द टाईप ऑफ बॉन्ड इन द फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मोलिक्युल, कोव्हॅलंट बॉन्ड. ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. अशा प्रकारे आपल्याला 17साठी आपण केलं 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 2 14 16 17साठी आपण हे केलेलं आहे इलेक्ट्रॉन डॉट्सचं स्ट्रक्चर मांडलेलं. तर अशा प्रकारे प्रश्न आपली ॲन्सरशीट सांगितलेली आहे, संपलेली आहे. अचूक उत्तर हे ॲन्सरशीटमध्ये देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर सर्वांनी ही ॲन्सरशीट आपण चेक करा आणि माझ्याच ह्या ईशान क्लासेस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या बऱ्याच मित्रांना त्यांचा अंदाज करण्यासाठी, चेक करण्यासाठी तुम्ही हे क्वेश्चन ॲन्सरशीट पाठवू शकता. धन्यवाद. ओके.